हॅलो स्टुडंट, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर्समधील पोटॅन्शियोमीटर हा पॉईंट डिस्कस करू. आता पोटॅन्शियोमीटर हे काय? तर पोटॅन्शियोमीटर हे असं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण व्होल्टेज मेजर करतो. म्हणजे जे काम एक्सपेरिमेंटमध्ये व्होल्टमीटर करतं, कोणत्याही सर्किटमधलं व्होल्टेज मेजर करायचं किंवा कोणत्याही दोन टर्मिनल्समधलं व्होल्टेज किंवा ज्याला आपण पोटॅन्शियल डिफरन्स सुद्धा म्हणतो ते मेजर करायचं काम जसं व्होल्टमीटर करतो, सेम तसंच काम हे पोटॅन्शियोमीटर सुद्धा करतो. पण ह्या पोटॅन्शियोमीटर्समध्ये असलेली ॲक्युरेसी, व्होल्टेज मेजर करण्याची जी काय ॲक्युरेसी ती व्होल्टमीटरपेक्षा कशी चांगली, कारण की इन्फानाइट रेजिस्टन्सचं जर रिडिंग असेल तर त्याचं आपल्याला व्होल्टमीटर्समध्ये रिडिंग घेता येत नाही, पण तुम्ही पोटॅन्शियोमीटर्समध्ये ते सुद्धा रिडिंग घेऊ शकता. आता हे जे पोटॅन्शियोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे की म्हणजे हे प्रॅक्टिकल ॲडजस्टमेंट असलेलं इन्स्ट्रुमेंट की ह्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये जी काय आपण कंडक्टिंग मेटल वायर्स वापरणार आहोत ती मेटल्स वायर 2 मीटरपासून 8 मीटर इतकी लांब असते. आणि ती जी मेटल्स वायर ती जी मेटल वायर्स ती कन्स्टंट किंवा मॅग्नेट ह्या दोन मटेरियलपासून किंवा मॅग्नेट ह्या मटेरियलपासून बनवलेले हे एक प्रकारचं अलॉय की हे अलॉय का यूज करतो तर आपल्याला माहिती आहे, आपण गेल्या वर्षी डिस्कशन्स केले की जर एखाद्या कंडक्टिंग सर्किट्समधून जर करंट पास केला तर तिथे असलेल्या त्या कंडक्टिंग सर्किटचं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं की म्हणजेच तिथे असलेला रेजिस्टन्स सुद्धा इन्क्रीज किंवा डिक्रीज होतो. आणि जर रेजिस्टन्स जर बदलला तर त्या कंडक्टिंग वायरच्या अक्रॉस असलेला पोटॅन्शियल डिफरन्स हा काय होतो? चेंज. आपण तर म्हणतो की पोटॅन्शियोमीटर हे आपल्याला ॲक्युरेट रिडिंग देतं आणि ते ॲक्युरसी येण्यासाठीच रिडिंगमध्ये ॲक्युरसी येण्यासाठीच आपण कन्स्टंट किंवा मॅग्नेट हे मटेरियल यूज करतो की ज्याचा टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजेच अल्फा हा कसा असतो? खूप छोटा आणि पॉझिटिव्ह असतो. तो खूप छोटा असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेलं पोटॅन्शियल जे काय पोटॅन्शियल तयार होणार आहे ते तयार होत नाही. म्हणजे टेम्परेचरच्या रिलेटेड रेजिस्टन्स बदलणार नाही आणि रेजिस्टन्स बदलल्यानंतर तुमचा पोटॅन्शियलमध्ये चेंज येणार नाही आणि तुमची ॲक्युरेसी काय होते ही वाढत जाते की जी आपल्याला एक्झॅक्ट ॲक्युरेसी व्होल्टमीटर्समध्ये. त्यासाठी आपण इथे असलेलं मॅग्नेट किंवा कन्स्टंट हे जे अलॉय मेटल आहे ते आपण काय करतो? यूज करतो. आता पोटॅन्शियोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे एका लाकडाच्या पट्टीवरती आपण 1-1 मीटरच्या वायर्स काय केलेल्या सलग कंटिन्यू वाऊंड केलेल्या की जेणेकरून आपल्याला रिडिंग घेता येईल. आता आपण ॲक्च्युअल डायग्राम काढून म्हणजे आपल्याला पोटॅन्शियोमीटर कसा असतो ते ही पोटॅन्शियोमीटरची सिंपल डायग्राम आहे. इथे A पासून B पर्यंत इथे असलेला आपण एक कंडक्टिंग मेटलची वायर एका लाकडीच्या पट्टीवरती काय केलेली लावलेली की जिचं ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत असलेलं अंतर आहे पण 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. पण आपल्याला माहिती आहे पोटॅन्शियोमीटरसाठी आपण 2 मीटर पासून 8 मीटर इतकी लांब असलेली वायर यूज करतो. मग ती जर वायर अशी लांबपर्यंत जाण्याऐवजी तिला आपण एकाच पट्टीवर 1-1 मीटरच्या ह्याने काय केलेली ठेवलेली जशी कंटिन्यू इथून इथपर्यंत बी ह्या पॉइंट्स पर्यंत काय वायर्स आली. आता ही जी बी या वायर ए पासून बी पर्यंत असलेल्या वायरची लेंथ कन्सिडर करूया आणि ह्या इन्स्ट्रुमेंट्स मधून गेलेला तो ईएमएफ आहे बॅटरी सेल तो काय कॅपिटल ई आणि ह्या कॅपिटल ई ला सिरीज मध्ये आपण एक इंटरनल रेजिस्टन्स काय केलेला आहे कनेक्टेड. आता 11वी मध्ये आपण पाहिले की रेजिस्टन्स ऑफ एनी कंडक्टिंग वायर्स इज डिपेंड्स बाय स्पेसिफिक रेजिस्टन्स लेंथ ऑफ कंडक्टिंग वायर अँड क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ वायर्स. म्हणजे तो कशावरती डिपेंड्स आहे? लेंथ वरती डिपेंड्स. म्हणजे ह्या कंडक्टिंग वायर्स मध्ये काय तर एक रेजिस्टन्स आहे म्हणून कॅपिटल आर इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टिंग वायर ए टू बी. आता ज्यावेळेस आपण हे सर्किट वर्किंग मध्ये आणणार आहे म्हणजे ही जी की आहे ही की जर आपण क्लोज केली आणि जर ही की क्लोज केल्यामुळे ह्या ए टर्मिनल कडून बी टर्मिनल कडे काय होणार आहे? करंट मूव्ह होणार आणि तो तिथून झालेला करंट त्याला आपण काय म्हणतो? आय इज द करंट पासिंग थ्रू द कंडक्टिंग वायर. मग करंट पासिंग थ्रू द कंडक्टिंग वायर काय असेल?
conducting wire AB is E divided by capital R plus small. इथे आपण सिंपल ओम्स लॉ अप्लाय करतो. हा E आणि इथून गेलेला करंट R इनटू रेजिस्टन्स. हा R हा वायरचा रेजिस्टन्स आणि हा स्मॉल r इंटरनल रेजिस्टन्स. हे दोन्ही सीरीज मध्ये आणि सीरीज मध्ये असले त्यांची काय होते ऍडिशन्स. म्हणजे ह्या इथून गेलेला करंट काय आपला E डिवाइडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल. आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. तो A आणि B ह्या दोन पॉइंट्स मध्ये. देयरफॉर पोटेन्शियल डिफरन्स across the point A to B is VAB is equal to current into तिथे असलेला resistance means R into R. करंट सपोर्ट करा E divided by R plus small r into capital R. हा झाला आपला असलेला सिंपल. आता आपल्याला अजून एक फाइंड आउट करायचं असते म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. तर पोटेन्शियल ग्रेडियंट means potential difference per unit length. म्हणजे ह्या A पासून B ह्या पॉइंट्स पर्यंत असलेलं पोटेन्शियल ग्रेडियंट हे काय असणार तिथे असलेलं पोटेन्शियल डिवाइडेड बाय त्या वायरची असलेली कंडक्टिंग लेंथ. means T is equal to T divided by R divided by R plus R. हे काय झालं आपलं सिंपल रिलेशन. आणि हा फॉर्म्युला काय आहे is equal to constant is the simple is equal to K and K is denoted by the potential gradient. कारण इथे बॅटरी EMF कांस्टेंट आहे, रेजिस्टन्स ऑफ टोटल वायर कांस्टेंट आहे, टोटल लेंथ वायर कांस्टेंट आहे, इंटरनल रेजिस्टन्स कांस्टेंट आहे. म्हणजे हा आलेला नेहमी रेशो काय येणार आहे कांस्टेंट. म्हणजे कोणत्याही वायरच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियलचा रेशो काय आहे तो कॉन्स्टंट. आता आपण बाय एक्सपेरिमेंटल किंवा थेरॉटिकल प्रूफ करून दाखवू. इथे मी हा P एक पॉइंट घेतो आणि ह्या P पॉइंट A पासून असलेली लेंथ ही काय स्मॉल आहे. means the length of wire AP is स्मॉल a. ती काय झाली त्या AP ची असलेली लेंथ आहे. मला फाइंड आउट करायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स across the wire A to P is VAP. म्हणजे ह्या दोन पॉइंट्स मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स A पासून P पर्यंत. पुन्हा काय येतोय तिथे असलेला करंट I आणि तिथे असलेला रेजिस्टन्स RAP. बरोबर की नाही. कारण की आपण मगाशी फॉर्म्युला पाहिल्यामध्ये रेजिस्टन्स इज डिपेंड बाय स्पेसिफिक रेजिस्टन्स लेंथ ऑफ A. ह्या दोन व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे because रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर. आता माझी लेंथ AP झाली तर रेजिस्टन्स सुद्धा त्याच्या अक्रॉस बदलणार आहे की नाही. आणि मी तेच घेतलंय. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द पॉइंट AP इज इक्वल टू करंट. कारण की करंट कॉन्स्टंट आहे. करंट इथून जेवढा आलाय तेवढाच या पॉइंट्स मध्ये केलं. करंट कॉन्स्टंट आहे पण रेजिस्टन्स काय झाला बदलला. मीन्स RAP. आता हे रिलेशन्स मला कन्वर्ट करायचं आहे. करंट काय E divided by R plus small r into RAP. आता ह्याच्या अक्रॉस तयार झालेलं रेजिस्टन्स मला फाइंड आउट करायचं. मला हे रेजिस्टन्स माहिती आहे. त्यासाठी मी सिंपल इक्वेशन्स लिहितो. रेजिस्टन्स पर unit length sigma is equal to capital R divided by R.
म्हणजे इथून इथपर्यंत असलेल्या वायरचं एक कॉन्स्टंट व्हॅल्यू काढली सिग्मा, म्हणजे ए पासून बी पर्यंतच्या पॉइंटचं काय झालं सिग्मा इज इक्वल टू आर ए, आणि हा सिग्मा नेहमी कॉन्स्टंटच राहतो. मग therefore resistance per unit length at AP1 A to P तो काय येणार आहे सिग्मा इज इक्वल टू आर ए पी डिवाइडेड बाय या. ह्या व्हॅल्यू मी इथे स्मॉल सिग्मा आर ए पी डिवाइडेड बाय एल आणि सिग्मा आर ए पी डिवाइडेड बाय एल. ह्या जर दोघांचा जर मी कंपॅरिझन केलं तर म्हणजे therefore आर ए पी इज इक्वल टू स्मॉल एल इनटू आर ए बी डिवाइडेड बाय कॅपिटल एल. आणि ही व्हॅल्यू मला इथे काय करायची सबस्टिट्यूट करायची. म्हणजे मी रिलेशन्स घेतोय ह्या दोघांशी रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. म्हणजे थोडक्यात ही जर 100 सेंटीमीटरची वायर आहे आणि तिचं जर 100च ओम असेल तर एका सेंटीमीटर साठी किती येणार आहे 1 ओम. 50 सेंटीमीटर साठी 50 ओम, कारण की लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजे तोच कन्सेप्ट इथे मी यूज करतोय. आणि ह्या जर व्हॅल्यू इथे पुट केल्या E R divided by L R plus R into L, तर काय येत आहे ही संपूर्ण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे की नाही. P is equal to constant into L किंवा लेंथ ऑफ AP म्हणलं तरी चालेल. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द पॉइंट AP इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू लेंथ ऑफ AP. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कशावर डिपेंड्स आहे तुमच्या वायरच्या असलेल्या लेंथवर. म्हणजे हा पॉइंट इथून बघून मी इथे आणला तर तुमची लेंथ बदलणार आहे. लेंथ बदलला तर ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट्स पर्यंत असलेलं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय होत जाणार आहे बदलत जाणार. म्हणजे ते वाढत जाणार आहे. द मल्टिपल म्हणजे लेंथ जशी वाढत जाईल तसं तिथे असलेलं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय होत जाणार आहे वाढत जाणार. जर सिंपल बेसिक इथे सुद्धा दडलेलं आहे, कारण की लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढतो आणि रेजिस्टन्स वाढली तर करंट इनटू रेजिस्टन्सचा प्रोडक्ट वाढतो आणि प्रोडक्ट वाढला की त्याच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा वाढतो. हा आपला बेसिक कन्सेप्ट आहे. पण त्याच कन्सेप्टला आपण एक्सपेरिमेंट्स मध्ये इथे काय केलेलं आहे कन्वर्ट्स केलेलं आहे. म्हणजे हे जे तुमच्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे E R कॅपिटल L R प्लस R. आता हा जो R प्लस R आहे इंटरनल रेजिस्टन्स प्रेझेंट असेल किंवा नसेल. जर इंटरनल रेजिस्टन्स नसेल तर आपला फॉर्म्युला काय येणार आहे I इज इक्वल टू E डिवाइडेड बाय कॅपिटल R. हा R निग्लेक्टेड असेल त्या रिलेशनशिप म्हणजे पुन्हा तुमचा हा R फक्त आपला कॅन्सल होणार आहे रिलेशनशिप. कधी कधी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना रेजिस्टन्स पर युनिट लेंथ सुद्धा दिलेले आहे. तर ते रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे टोटल रेजिस्टन्स डिवाइडेड बाय लेंथ इज द सिंपल कन्सेप्ट. आणि तो कॉन्स्टंट आहे जसं आपण मागे एक्झाम्पल घेतलं. त्याच्यानंतर सेकंड याच्यामध्ये रिओस्टॅट सुद्धा आपण ऍड केला जातो. जर समजा इथे एक्स्ट्राचा रिओस्टॅट असेल म्हणजे हा रेजिस्टन्स आणि इथला रेजिस्टन्स हे तीन रेजिस्टन्स सिरीज मध्ये म्हणजे ते काय आहे ना प्लस आर आहे. आणि रेजिस्टन्स जसा वाढत जाईल तसा अक्रॉस द करंट काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार इज द बेसिक. तर याच्यावरून आपल्याला पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल इट इज रिलेटेड टू द लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ कंडक्टिंग वायर बिटवीन टू पॉइंट्स. ह्या दोन पॉइंट्स मधलीच लेंथ तिथला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कशाच्या प्रोपोर्शनल आहे की त्या पॉइंट्स मध्ये असलेल्या
लेनच्या प्रोपोर्शनल मध्ये, असं सिंपल आपलं काय असलेली प्रिन्सिपलचा कन्सेप्ट. सिंपल प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियल. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑफ पोटेन्शियोमीटर्स, म्हणजे ह्या पॉइंट्स पासून हा पॉइंट्स आपण कन्सिडर करू. Between any two points of potentiometer Y is directly proportional to the length of wire between these two points. तर त्या दोन पॉइंट्स मधल्या लेंथच्या रिलेटेड तिथे जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल ग्रेडियंट्स. मीन्स हियर सिंपल फॉर्म्युला, पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द length between the two points, and V is equal to K. Here K is the potential gradient constant. मग त्या K ची व्हॅल्यू आपण डिफरन्स फॉर्म्युलाने फाइंड आउट करू शकतो. K is equal to V divided by L, व्होल्टेज करंट इनटू रेजिस्टन्स. जर सिंगल एकच रेजिस्टन्स आपण कन्सिडर केला असेल तर नंबर ऑफ रेजिस्टन्स असतील तर तेवढे त्याचे काय आपण सिरीज मध्ये ऍड होत जातात. डिवाइडेड बाय रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजेच काय, सिग्मा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. आणि रेजिस्टन्सचं जर आपण दुसरं रिलेशन स्पेसिफिक रेजिस्टन्स लेंथ आणि एरियाशी पुट केलं तर आपला थर्ड फॉर्म्युला येतो, करंट स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ मटेरियल डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. असे सिंपल आपले तीन फॉर्म्युले पोटेन्शियल ग्रेडियंट काढायचे की ज्याचा यूज करून आपण कोणत्याही वायरचं असलेलं पोटेन्शियल फाइंड आउट. आता ह्या पोटेन्शियोमीटरचा यूज कुठे केला जातो, तर फर्स्ट बेसिक यूज आहे टू मेजर द ईएमएफ ऑफ सेल. कारण आपण पहिल्यांदा सांगितले पोटेन्शियोमीटर इज डिव्हाइस यूज टू मेजर द व्होल्टेज. आणि व्होल्टेज कुणाकडे असतं तर ईएमएफ कडे किंवा पोटेन्शियल डिफरन्स. नंतर दुसरं आहे टू कंपेअर द ईएमएफ ऑफ टू सेल. मग दोन सेल मधलं असलेलं रेशो आपण फाइंड आउट करू शकतो की त्याच्यामध्ये किती व्होल्टेज शिल्लक येते. नंतर टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. आणि तिसरा इम्पॉर्टन्स आहे तिथे असलेल्या त्या बॅटरीच्या अक्रॉस जो ईएमएफ आपण एक्स्ट्रा जर घेणार आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे, त्याच्या अक्रॉस असलेला इंटरनल रेजिस्टन्स किंवा प्रत्येक बॅटरीमध्ये इंटरनल रेजिस्टन्स असतो त्याची व्हॅल्यू सुद्धा आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. म्हणजे जो आपण एक्स्ट्राचा सर्किटच्या बाहेर एक्स्ट्रा घेणार आहे त्याचं आपण हे काय करणार आहे, फाइंड आउट. तर आता फर्स्ट यूज करा टू मेजर द ईएमएफ ऑफ सेल.